नमस्कार, ललिता क्वीन चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? मी आशा करते की आनंदी असाल. तर आज आहे धडा 11. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. तर चला तर सुरुवात करूया. धडा 11. अपयश. अपयशाचे जितकी जास्त यश तितकंच मोठं. अपयशाचे फायदे आहेत. अपयशासारखं गुरु नाही. कुठले अपयश तुमच्या कोणत्या यशासाठी निर्णायक ठरेल सांगता येत नाही. आपलं काम आहे अपयश आलं तर त्यापासून शिकायचं, स्वतःमध्ये आवश्यक बदल करायचे आणि चालत राहायचं, फक्त थांबायचं नाही. अशा ठिकाणांमुळे माणूस यशस्वी होतो. तुमच्या माहितीसाठी कोका कोला हे आधी डोकेदुखीचं औषध होतं, पण त्यामुळे डोकेदुखी बरी व्हायची नाही. कोका कोलाचं हे लहान अपयश कोका कोलाच्या मोठ्या यशासाठी निर्णायक ठरलं असे कोणालाच ठाऊक. सर्व यशस्वी लोक तुम्हाला सांगतील की यश हे अपयशाच्या किंवा अपयशाच्या पलीकडे सापडल. बरेच लोक पलीकडचं पाहू शकत नाही. बऱ्या लोकांना पलीकडचं दिसत नाही. त्यामुळे अडचण समोर उभी टाकल्यावर ते लोक थांबून जातात, सोडून देतात. कोणास ठाऊक पलीकडे किती मोठं यश त्यांची वाट पाहत असेल, जे त्यांना थांबून गेल्यामुळे कधीच मिळणार नाही. सिल्व्हर स्टॅलोन रोबोट हे नावच तुम्ही ऐकलंच असेल. तो यशस्वी झाला किंवा असं म्हणता तुम्ही त्याचं नाव ऐकून शकले, कारण 1000 पेक्षा अधिक वेळा नाही हे उत्तर ऐकून त्याने प्रयत्न थांबवले नाहीत. ते न्यूयॉर्कमधले प्रत्येक NGOकडे गेला आणि प्रत्येकाने म्हटलं नाही. त्याने प्रयत्न सुरू ठेवले आणि शेवटी रॉकी नामक चित्रपट बनवला. फार कमी लोक इतक्या वेळेस नाही ऐकून प्रयत्न सुरू ठेवू शकतात. फार कमी लोक इतकं मोठं यश मिळवू शकतात. अडचणीमध्ये शक्ती नाही, अपयशमध्ये शक्ती आहे. नाही या शब्दामध्ये स्वतःहून कुठलीही शक्ती नाही. या गोष्टी आपल्याला तेव्हा प्रभावित करू शकतात जेव्हा आपण त्यांना शक्ती देतो. माणसांना आयुष्यात अपयश पाहिजेच, त्याशिवाय यशाची मज्जाही येणार नाही किंवा मोठं यशही मिळणार नाही. अपयशाने माणूस अधिक मजबूत बनतो. अपयशाने माणसाचा निर्णय अधिक दृढ होतो. रस्त्यात भेटणाऱ्या अपयशाची चिंता नाही. अपयशाचं स्वागत करून अपयशांना चिकीत करा आणि पुढे निघून जा. अपयश किंवा पराभव लाजायची गोष्ट नाही. माणूस खऱ्या अर्थाने तेव्हा अपयशी किंवा पराभूत होतो जेव्हा तो प्रयत्न सोडून देतो. चुका करणे ही शरमेची गोष्ट बाप नाही, पण ती चूक दुसऱ्या वेळेस करणे हा मात्र वेळेचा मोठा अपयश आहे. चुकण्याची भीती बाळगू नका, फक्त तीच चूक पुन्हा करू नका. जेव्हा माणूस हे स्पष्ट करतो, हे जाहीर करतो की आपल्या ध्येय प्राप्तीसाठी कुठल्याही अडचणींना किंवा अपयशांना न डळमळता विश्वासाने तोंड देण्यासाठी तो तयार आहे. एवढंच काय, रस्त्यातल्या अडचणी किंवा अपयश त्यांच्यासाठी असंबंधित गोष्ट आहे, तेव्हा त्या अडचणी आश्चर्यकारकरित्या गायब होऊन जातात. बहुतांश लोकांच्या अपयशाचं कारण म्हणजे ते आपले विचार अपयशावर केंद्रित करतात. आता तुम्हीच सांगा, अपयशावर लक्ष केंद्रित करायचं काय काम आहे? रस्त्यात पडणारी गावे महत्त्वाची की मुक्काम? चूक न करण्याची
हमी फक्त तोच माणूस देऊ शकतो जो काहीच करत नाही. कसा वाटला हा धडा 11वा? मला नक्कीच माहिती आहे या व्हिडिओमधून तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळाले असेल. तर हे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तर भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये.